रामकृष्ण हरी. आज आपला व्हिडिओ बनण्याचं कारण आज आमुष्य आमचे आमचे म्हणण्यापेक्षा माझे आणि आपले तर गुरुवारे ब्रह्मलीन श्री क्षेत्र रामगड थोरलागड श्री किसन बाबा हे चौथे महापुरुष आहेत. पहिले रामबाबा, गोपाळ बाबा, येशू बाबा आणि नंतर किसन बाबा. त्याचे पुढचे लक्ष्मण महाराज आणि आता आमचे योगीराज बाबा. तर आज व्हिडिओ बनण्याचं कारण की आमचे गुरुवारे किसन बाबा आपले डेक्कन मौचे होते, डावकर कंपनी तिथले होते आणि टेकडीवरले किसन बाबा आणि रामगडचे किसन बाबा हे समकालीन होते. बाबा असे महापुरुष, टेकडीवरले बाबा किसन बाबा, रामगडचे किसन बाबा असे महापुरुष होणं जरा दुर्मिळच आहे. कारण त्यांचं कार्य असं होतं की ते निष्काम आणि निस्वार्थ, अपेक्षाच कुठली नव्हती. तर ते मी नेहमी मी त्या बाबाच्या संपर्कात असतो. मला त्यांचं सानिध्य घडलं, त्यांचे विचाराचा माझ्या जीवनावर अतिशय पगडा आहे आणि जे त्यांनी गोष्टी सांगितल्या त्या आचरणात आणण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करत असतो. काही गोष्टी चुकत बी असतात पण प्रयत्न तो करतोच त्यात आणि त्या प्रयत्नाला मला आत्मिक आनंद भेटतो. असे माझे गुरुवर्य किसन बाबा यांना कोटी कोटी प्रणाम. बाबाचं त्यांचा एक असा प्रसंग आहे की ते साधू पाहावा मरणी आणि वीर पाहावा रानांनी ही जी म्हण आहे ना, तर आमचे गुरुवर्य किसन बाबा नंतर पुढं लक्ष्मण महाराज त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं होतं आणि पंढरपूरचे दिंडीचं प्रस्थान हे आमच्या गुरुवर्य किसन बाबा आणि भगवान बाबाच्या दोघांच्या विचारातून किसन बाबांनी दिंडीची वारी सुरू केलेली. आणि ज्यावेळेस वय झालं त्यांचं आणि लक्ष्मण बाबाला म्हणले, बाबा आमचे गुरुवारी लक्ष्मण बाबा म्हणायचे, बाबा आता तुमचं वय झालं आहे, तुम्हाला शुगर बी, तुम्हाला BP बी, आता तुम्ही वाटाने काय चलू शकत नाहीत, तुम्ही थांबायचं आणि मी दिंडीचं घेऊन जातो. तर बळजबरीने बाबाला रामगडावर थांबिलो. पण बाबाची वारी आयुष्यात कधी चुकली नव्हती. त्यांना 2-3 दिवस इतकं अस्वस्थ वाटू लागलं. शेवटी त्यांच्यापाशी जे माणूस ठेवला होता त्याला म्हणले, तू काही कर, माझं काय जे व्हायचं होईल, पण मी नाही थांबू शकत, मी वारी नाही चुकू शकत. तर ते गेल्यानंतर एक गाव दिंडीच्या वाटाने जाम म्हणून काहीतरी गाव आहे तिथे गेल्यानंतर तिथे गेले. त्यांच्या प्रकृती बिघडल्यानंतर महापुरुषाला कळत असतं आपला वेळ जाण्याची आलेली. मग सगळेला म्हणले, जेवणं झाले का? संध्याकाळची वेळ होती. जेवणं झाले का म्हणले, कीर्तन उभं राहिलं का? तर कीर्तन उभं राहिलं का? तर ते कीर्तन उभं राहिलं, रामकृष्ण हरी असं म्हणले आणि इकडं त्यांनी देह ठेवला. तर साधू जी इच्छा असते त्यांची, मला पंढरीच्या वाटाने माझा देह जावा, माझा देह कारणी लागावा आणि त्या पद्धतीने आमचे गुरुवर्य किसन बाबा यांनी देह ठेवला. तिथून नंतर पुढं त्यांची उत्तरक्रिया झाली. आमचे गुरुवर्य लक्ष्मण महाराज 5वे गडाचे अधिपती झाले. नंतर आमचे किसन बाबा बी काही काळावरनी काही काळाने त्यांना बी थोडीशी कॅन्सरच्या आणि ते बी गेले. आणि नंतर आता पुढं योगीराज बाबा आमच्या रामगडची धुरा सांभाळतात, आध्यात्मिक क्षेत्राची ती पाठी सांभाळतात. तर अशा पद्धतीने आमच्या किसन बाबाचं वैशिष्ट्य होतं, त्यांचे गुण होते आणि त्यांचा मला संग भेटल्यामुळं माझ्या जीवनात बी आनंद आहे. तर आज बाबाची पुण्यतिथी असल्यामुळे त्याला बाबांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद.